नमस्कार मंडळी. द ऑड इव्हनच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा खास सेगमेंट म्हणजे ज्याचं नाव आहे काय भारी. जेव्हा आपण महाराष्ट्राच्या परंपरेबद्दल बोलतो तेव्हा कोल्हापूरचं नाव घेतल्याशिवाय पान सुद्धा हलत नाही. कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा लय भारी, कोल्हापुरी चप्पल लय भारी, कोल्हापुरी फेटा तर जगात भारी. या सगळ्यांमध्ये उठून दिसतो तो म्हणजे कोल्हापुरी साज. हा फक्त दागिना नाहीये राव, हा कोल्हापुरी संस्कृतीचा मानपान आणि शान आहे. कोल्हापुरी साज हा आजकालचा दागिना नाहीये. माझ्या घरी सुद्धा माझ्या आजीकडे जुना असा कोल्हापुरी साज होता. तो वजनाला एकदम जड असायचा, पण जेव्हा ती घालायची ना तेव्हा सगळीकडे आजीची चर्चा असायची. साज हा फक्त दागिना नाही, तो आपल्या संस्कृतीचा एक तुकडा आहे आणि तो घातला की लुक कसा पूर्ण होतो. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा कोल्हापुरी साज घ्यायचा कुठून? कारण सोनं घेणं म्हणजे मोठी गोष्ट असते आणि त्यात फसवणूक नको व्हायला, म्हणूनच आज मी तुम्हाला साज खरेदी करण्यासाठी टॉप 5 ब्रँड सजेस्ट करत आहे. आपला पहिला ब्रँड आहे PNG गाडगे. आता यांच्या साजातलं काय भारी आहे तेच मी तुम्हाला सांगतेय, नीट ऐका. यांचा साज म्हणजे हा फक्त एक दागिना नाहीये, तर तो एक आर्ट पीस आहे. यांचं हेरिटेज कलेक्शन पाहिलं का? साजाला इंटरनॅशनल लक्झरी कसं बनवायचं हे यांना चांगलंच माहितीये. बऱ्याच ठिकाणी साजाचं सोनं इतकं पिवळं धम्मक असतं की ते कॅमेऱ्यावरती खूप फेक वाटतं आणि स्वस्त वाटतं. पण PNGने हाच गेम बदललाय. यांचं जे अँटिक मॅट फिनिशिंग आहे ना ते एकदम डेडली आहे. हे फिनिशिंग सोन्याच्या चकाकीला कंट्रोल करतं. मार्केटमध्ये काही साज बघितले तर ते थोडेसे चीप वाटू शकतात, पण PNGचा जो साज आहे तो जो दिसतो ना, जणू काही जुन्या काळातल्या राणीचा वारसाच. यांच्या साजाचा दोरा आणि त्या मण्यांची कडा एकदम स्मूथ असते, त्यामुळे तो साडीच्या धाग्यात अडकत नाही. आणि विशेष म्हणजे यातल्या महालक्ष्मी पानडी म्हणजेच लॉकेट मधील मूर्तींचं कोरीव काम इतकं स्पष्ट असतं की ते लांबूनही उठून दिसतं. यांचा साज 22 कॅरेट हॉलमार्क सोन्यातच येतो. शिवाय यांची इंटरलॉकिंग सिस्टीम खूप स्ट्रॉंग असते, यामुळे साजाचा दोरा तुटतच नाही. रेड आणि जे ग्रीन एम्ब्रेल असतात ना, म्हणजेच कुंदनचं काम, त्याचं फिनिशिंग एकदम ऑन पॉइंट असतं. साध्या दुकानात काय असतं की ते मण्यांवरती फक्त लाल किंवा हिरवा रंग लावतात, जो काही दिवसांनी फिका पडतो. पण PNG मध्ये हे काम काचेसारखं पारदर्शक असतं. यावर लाईट पडली की तो एकदम मस्त चकाकतो. याला म्हणतात खरी फाईन ज्वेलरी, जी 2026 मध्ये सर्वात जास्त ट्रेंडिंग वरती आहे. जर तुम्हाला सोबर आणि रॉयल लुक हवा असेल तर तुम्ही PNG कडे जाच, आणि त्यांचं हॉल मार्किंग कडक आहे, त्यामुळे फसवणुकीचा चान्सच नाहीये. आता वळूया आपल्या दुसऱ्या ब्रँडकडे, ज्याने साजाला चक्क मॉडर्न बनवलंय. वामन हरी पेठे ज्वेलर्स. यांचा गेम PNG पेक्षा एकदम वेगळाच आहे. बघा प्रॉब्लेम काय आहे, आजच्या मुलींना तो 2 किलोचा जड साज गळ्यात अडकवून लग्नात दिवसभर फिरायला अजिबात आवडत नाही. मग मान दुखते, तो साज त्यांच्या साडीत अडकतो आणि मग आपण तो कपाटात जसाच्या तसा ठेवून देतो. वामन हरी पेठेंनी हाच पिन पॉइंट पकडलाय. त्यांना माहितीये की आजच्या जनरेशनला कम्फर्ट हवाय, म्हणूनच त्यांनी काय केलंय, त्यांनी कोल्हापुरी साजाला चक्क मॉड्युलर फॉर्म मध्ये बनवून टाकलंय. म्हणजेच पारंपरिक लुक जपलाय खरा, पण त्याचं ओझं कमी केलंय. हाच तो खरा स्वॅग आहे ना त्यांच्यात, इतरांपेक्षा वेगळा आहे ना. आता तुम्ही म्हणाल हे मॉड्युलर म्हणजे नक्की काय, तर ऐका. समजा तुम्हाला पूर्ण 21 मण्यांचा तो पारंपरिक मोठा साज नकोय, तुम्हाला फक्त 5 किंवा 7 मण्यांचा एकदम नाजूक असा साज हवाय, जो तुम्ही एखाद्या कुर्तीवरती घालू शकता किंवा ऑफिसच्या सणाला घालू शकता, तर वामन हरी पेठेमध्ये हे शक्य आहे. तुम्हाला फक्त 5 मण्यांचा साज सुद्धा मिळेल. तुम्हाला तो दोऱ्यात नको असेल आणि सोन्याच्या नाजूक चेन मध्ये हवा असेल तरी सुद्धा तो मिळेल. अगदी डेली वेअर साठी छोटासा पेंडेंट स्टाईलचा साज हवा असेल तरी देखील तो तुम्हाला तिथे मिळून जाईल. आता येऊया टेक्निकल मुद्द्यावर, जो खरोखरच काय भारी आहे तेच सांगतेय. जेव्हा तुम्ही यांचा साज जवळून बघताना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यातले मणी हे लेझर कटने बनवलेले आहेत. बऱ्याचदा हाताने बनवलेल्या साजात एखादा मणी थोडा मोठा किंवा एखादा मणी छोटा असतो किंवा नक्षी इकडे तिकडे झालेली असू शकते. पण वामन हरी पेठेमध्ये प्रत्येक मण्याचा आकार, त्याचं वजन आणि त्याचं फिनिशिंग 100% सेम असतं. हे मॅथमॅटिकली परफेक्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे लाईटवेट असल्यामुळे तुमच्या खिशाला परवडणारं आहे. यांच्या साजामधले चंद्र, सूर्य किंवा वाघनख हे मणी इतके डेलिकेटेड आणि मॉडर्न आहेत की बघितल्यावर कुणी सुद्धा म्हणणार नाही की हा जुन्या पिढीचा दागिना आहे.
हे मॉडर्न डे क्लासिक असं एकदम छान कॉम्बिनेशन आहे मंडळी. आतापर्यंत आपण मोठ्या शोरूम्स आणि चकाकणाऱ्या मॉल्स बद्दल बोललोय, पण आता मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे ब्रँड नावावर नाही तर कामावर ओळखला जातो. आपण बोलतोय, मी तुम्हाला सांगतेय कोल्हापूरच्या काळजाबद्दल, म्हणजेच तिथलं गुजरी मार्केट. इथे तुम्हाला मोठे एसी शोरूम्स कदाचित दिसणार नाही, पण इथे जे कारागीर बसलेत ना, त्यांच्या हाताला जी जादू आहे ती करोडो रुपयांच्या मशिनीला सुद्धा जमणार नाही. इथल्या साजाचं सगळ्यात मोठं गुपित म्हणजे हा साज बनवला जात नाही तर तो विणला जातो. मोठ्या ब्रँड्स मध्ये काय होतं, मणी तयार असतात आणि ते फक्त ओवले जातात, पण गुजरीतले हे जुने कारागीर सोन्याची अगदी बारीक तार वापरून एक एक मणी अशा पद्धतीनं गुंफतात की तो साज तुमच्या गळ्याचा आकार घेतो. जेव्हा तुम्ही तो गळ्यात घालता ना, तेव्हा तो असा ताठ राहत नाही तर तो तुमच्या शरीराचा एक भाग वाटतो. ही जी फ्लेक्झिबल क्राफ्टमॅनशिप आहे ना, ती तुम्हाला दुसऱ्या कुठेही कोणत्याही मशिनीवर बघायला मिळणार नाही आणि हेच खरं सौंदर्य आहे गुजरीतल्या साजाचं. या साजाचं जे मधलं लॉकेट असतं ना, ज्याला आपण पानडी म्हणतो, ते इथे हाताने कोरलेलं असतं. महालक्ष्मीची ती मूर्ती, त्या बाजूच्या वेली, ते नक्षीकाम, हे सगळं छन्नी हातोड्याने केलेलं असतं. याचा फायदा असा की गुजरीतून घेतलेला प्रत्येक साज हा युनिक असतो. म्हणजेच तुमच्या गळ्यात जो साज आहे ना, तसा जगात दुसऱ्या कोणाकडेही नसणार. हे एक्सक्लुझिव्ह फिलिंग कोणालाच कॉपी करता येणार नाही. हाच तो खरा रॉयल स्वॅग आहे. गुजरीतल्या साजात तो जो सोल जाणवतो. इथे गेल्यावर तुम्हाला त्या कारागिरांशी थेट बोलता येतं. तुम्हाला हवा तसा मणी, हवी तशी जाडी ठरवू तुम्ही शकता. हे लोक सोन्याच्या शुद्धतेपेक्षा त्या कलेच्या निष्ठेला जास्त महत्त्व देतात आणि विश्वास ठेवतात. जेव्हा तुम्ही असा हँडमेड साज घालून एखाद्या मोठ्या फंक्शनमध्ये, सोहळ्यामध्ये जाता, तेव्हा तुमचं लोक कौतुक करणारच. खरी लक्झरी चकाकी शोरूम मध्ये नाही तर त्या कारागिरांच्या हातात आहे. ती कला त्यांच्या डागांमध्ये आहे. आता वळूया आपल्या चौथ्या ब्रँडकडे, ज्याचं नाव आहे श्रीकृष्ण पर्ल्स. मंडळी, जर तुम्हाला असा साज हवाय जो बघितल्या बघितल्या वाटेल की हा थेट एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीच्या गळ्यातून उतरवून आणलाय, तर हा ब्रँड तुमच्यासाठीच आहे. या ब्रँडने काय केलंय माहितीये? त्यांनी आपल्या साध्या पारंपरिक साजाला अत्यंत लक्झरियस आणि ग्लोबल बनवलंय. तुम्ही बऱ्याच मराठी सेलिब्रिटी, मोठे इन्फ्लुएन्सर किंवा अगदी बिझनेस टायकूनच्या घरच्या लग्नांमध्ये जो साज बघताना, तो अनेकदा श्रीकृष्ण पर्ल्सचाच असतो. यांचा गेम फक्त दागिन्यांचा नाहीये, तर तो स्टेटसचा सुद्धा आहे. यांचा साज घातला की तुम्हाला वेगवेगळ्या मेकअपची किंवा भारी साड्यांची सुद्धा गरज पडणार नाही, कारण हा एक मस्त असा तुमचा साज असेल आणि तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल. त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं आणि स्पेसिफिक कारण काय आहे माहितीये? तर यांचा साज हा गोल्डन प्लेटेड सिल्वर या प्रकारात जगभर फेमस आहे. आजच्या काळात 2026 मध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडलेत आणि अशा वेळी ज्यांना शुद्ध सोन्यात लाखो रुपये अडकवायचे नाहीत, पण लुक मात्र 100% अस्सल सोन्यासारखा हवाय, त्यांच्यासाठी श्रीकृष्ण पर्ल्स म्हणजे जणू काही वरदानच आहे. यांची पॉलिशिंग करण्याची पद्धत इतकी भारी आहे की समोरच्याला उभे असलेल्या माणसाला सुद्धा कळणार नाही की हा सोन्याचा साज आहे की चांदीचा साज आहे. तो जो एक रिच लुक असतो ना, तो इथे तुम्हाला हमखास मिळतो. तुम्ही जेव्हा यांचा साज हातात घ्याल ना, तेव्हा त्यातील फिनिशिंग आणि मण्यांमधील सिमिलॅरिटी नीट बघा. बऱ्याचदा साध्या दुकानात मणी थोडे इकडे तिकडे हलतात किंवा त्यांचं अंतर सारखं नसतं, पण श्रीकृष्ण पर्ल्स मध्ये प्रत्येक मणी हा काटकोनात आणि परफेक्ट असा जागेवर असतो. यांच्या साजात वापरलेल्या जे पर्ल्स असतात ना, ते एकदम सुबक आणि त्यांची जी चकाकी आहे एकदम नॅचरल वाटते. छान असा तो चकाकणाऱ्या प्लास्टिक सारखाच जणू काय. मंडळी, आजचा काळ हा इंस्टाग्राम आणि फोटोचा आहे. श्रीकृष्ण पर्ल्सचा साज हा फुल फोटोजेनिक आहे. म्हणजेच तुम्ही तो घातल्यावरती फोटोमध्ये तो इतका उठून दिसतो की तुम्हाला कोणत्याही एक्स्ट्रा फिल्टरची किंवा एडिटिंगची गरज सुद्धा पडत नाही. कॅमेऱ्याच्या लाईटमध्ये हा साज ज्या पद्धतीने रिफ्लेक्ट होतो ना, ते खरंच बघण्यासारखं असतं. आणि अजून एक प्लस पॉइंट म्हणजे यांच्याकडे फक्त साज नाही तर त्या साजाला मॅचिंग होणारे कानातले, बांगड्या सुद्धा सगळं काही एकाच ठिकाणी मिळतं. म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे कुठेही भटकण्याची गरज नाहीये. तुमचा पूर्ण ब्रायडल लुक किंवा फेस्टिव्ह लुक अंडर वन रूफ तयार होतो. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे आपला पाचवा ऑप्शन. हा ऑप्शन थोडा हटके आहे, कारण आपण आता मोठ्या ज्वेलरी हाऊस कडून वळतोय अशा इंडी ब्रँड्सकडे जे साजाला चक्क हँडलूम आणि फॅब्रिक सोबत जोडत आहेत. आपण अशा ब्रँड्स बद्दल बोलणार आहोत ज्यांनी साजाची ट्रेडिशनल डेफिनेशन बदलून टाकली आहे. बघा, कोल्हापुरी साज म्हटलं की आपल्याला काय वाटतं? खूप सारं सोनं, जड मणी आणि खूप मोठा साज.
पण आजच्या पिढीला काय हवंय? काहीतरी एस्थेटिक. त्यांना परंपरा पण जपायची आहे, पण ओझं म्हणून नाही, तर स्टाईल स्टेटमेंट म्हणून. आणि इथेच हे इंडी ब्रँड्स बाजी मारतात. बऱ्याचदा आपल्याला सोन्याचा साज रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिसमध्ये घालून जाण्यासाठी खूप जड आणि भपकेबाज वाटतो. पण या ब्रँड्सनी काय शक्कल लढवली आहे माहितीये? त्यांनी साजातले तेच पारंपरिक सोन्याचे मणी वापरलेत, पण ते होण्यासाठी सोन्याची तार नाही तर सिल्कचा दोरा किंवा हँडलूम फॅब्रिक वापरले. काही ब्रँड्स साजाच्या मण्यांना चांदीच्या ऑक्सिडाइज स्वरूपात बनवतात. विचार करा, साजाचं ते लॉकेट आणि मणी जेव्हा ऑक्सिडाइज ब्लॉक फिनिशिंग मध्ये येतात तेव्हा त्यांचा लुक किती कूल वाटतो. हे डिझाईन्स पारंपरिक तर आहेतच, पण त्यांचा एकदम स्वॅग आणि मॉडर्न पण आहे ना, तो क्लासी आणि वेगळाच आहे. तुम्ही जेव्हा हे डिझाईन्स पाहाल तेव्हा यांचं थ्रेड वर्क तुम्ही नक्की बघा. साजातले ते छोटे चंद्र, सूर्य आणि वाघनख जेव्हा हाताने विणलेल्या कापडी दोऱ्यात किंवा रेशमी धाग्यात गुंफले जातात तेव्हा त्यांचा लुक एकदम आर्टिस्टिक येतो. यामध्ये जे मणी वापरले जातात त्यांची नक्षी जरी पारंपरिक असली तरी ज्या पद्धतीने ते कपड्यावरती बसवले जातात ती कलाकारी बघण्यासारखी असते. हे दागिने तुमच्या पेहरावात एक वेगळंच डेप्थ तयार करतात. आता सगळ्यात इम्पॉर्टंट हा ऑप्शन बजेट फ्रेंडली का आहे? ज्या तरुणींना साजाचं वेड आहे, ज्यांना हा वारसा मिरवायचा आहे पण सध्या बजेट थोडंसं लिमिटेड आहे, त्यांच्यासाठी हे ब्रँड्स म्हणजे पर्वणीच आहेत. यात सोन्याचा वापर कमी आणि कलेचा वापर जास्त असतो, त्यामुळे ते खिशाला परवडतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे साज वजनाला एकदम हलके असतात. तुम्ही प्रवासात असाल, एखाद्या वर्कशॉप मध्ये असाल किंवा कामावर जाताना घाईत असाल तर हे कॅरी करायला खूप सोपे असतात. आजकालच्या बोहो चिक फॅशन ट्रेंडमध्ये हे डिझाईन्स एकदम फिट बसतात. हे दागिने फक्त शरीरावरचे दागिने नसून ते तुमच्या क्रिएटिव्ह पर्सनॅलिटीची ओळख करून देतात. सो मंडळी, जर तुम्हाला साजाचा वारसा एका नव्या, हलक्या आणि आर्टिस्टिक रूपामध्ये जपायचा असेल तर या इंडी ब्रँड्सला एकदा नक्की भेट द्या. परंपरा आणि मॉडर्न फॅशनचा हा संगम खरोखरच काय भारी आहे. ज्यांना ऑथेंटिसिटी हवी आहे, ज्यांना ओरिजिनल राहायचंय, त्यांच्यासाठी कोल्हापूरची गुजरी हाच सर्वात काय भारी ऑप्शन आहे. काय मग, मशीन मेड की हँडमेड? तुमची चॉईस काय आहे? कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो, जर हा व्हिडिओ भारी वाटला असेल तर द ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या काय भारी सेगमेंटमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द ऑड इव्हन. राम राम.